कान थोडा लावला, चप्पल तोडून टाकली. आईला म्हणलं दे बोट, तर बोट धुवून टाकले. आता बघितलं पाहिजे गावात भेटतंय का नाही, जायला लागते कवट्याला. चप्पल ना आता पैसे त्याला. हा अरे सगळं आहे की सगळं ना कोणा आल्या लगा आता झालं वाटतं. लगा 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 झालं काम झालं. निकराला घातला पाहिजे. चला सुमन असं का केलंय? सुमनची गाडी घेतली पाहिजे. तुला काय ते खरं खोटं केलंच पाहिजे. आता सोन्यानं आपलं फुलवायची कामं केली ती मध्ये येऊन. काय मग सुमनला विचारू का नको? विचारा गेलं का परत म्हणणार माझ्यावर विश्वास नाही का? सगळं कोडच आहे. सुमनला विचारलंच पाहिजे, त्याशिवाय मला पण चेन पडायची नाही आता. होऊ दे. वायरमॅन गाठ पडलेलं का? 2 महिने झाले लाईट बिल भरलं नाही. मग बरा येत नाही तुला मला सांगतो भरायला. तू मग? कुठं कामाला जातीस मग? कामाला म्हणजे तू कशाला बोलली? जायचं कामाला मग जरा. कामाला जायचं म्हणजे हा सगळं एकट्यानेच करायचं का? एकट्यानं काय करतोस तू? पैसे घरात देतो, हा. मम्मीला देतोय, कुणाला देतोस पैसे तू? होय होय जा, आजच टेन्शन मध्ये आहे मी. उघड खाऊ कसलं नको. टेन्शन आहे? मला नको सांगू टेन्शन बेन्शन. ते कामाला जायचं सकाळपासून ते बघायचं. लाईट कट करायला येणार आहे लाईट वालं. सगळं मीच बघायचं. बाजार पण मी जाणायचं, सगळं मी जाणायचं. इथं मालकाने एक तर पगार दिला नाही. बाजार कधी आणलास ती सांग मला पहिलं. तुझ्या पैशात सगळं करतोय मी आणि तू लागला सांगावी. ए जा रे जा, डोकं खाऊ नकोस तू. लाईट बिल बरोबर का? तुला आई होती मग दाखवतो. जा. काय काय चाललंय मला कळतंय सगळं. दोन महिने झालं पगार नाही आणि हे गावात आलाय तान 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 करत. आणि त्या सुमनने एक डोकं खाल्ले. असं वाटायला लागले की कुठं तर निघूनच जावं. लाईट पण गेली, आहे घातली. जाऊ दे, जाऊ पाईप ठेवून जाऊ गावात. नाही वायरमॅन काय बटनावर बसलाय काय कळ ना. वाजल्या बराबर टायमिंग झालं का लाईट घालवतोय. कसं करायचं? तरावाईस कुठं पाणी पाजावं म्हटलं ह्या इकडं लाईट लगेच घालवली. त्या आईला वैताग आला. डीपी कंड राहणार राहणार डीपी कंड हेलपाड घालू घालू वैताग आला. ए पोरा ए बांधा बांधा मधनं पळू नको. काय लागलोय की त्यात काल मोटर जळली. आता परत मोटरला हिसक घालत बसायचं. चले जाणू आल्या. कुठं म्हणजे घरी बाबा घे बस. माझ मला वैताग आलाय पाणी पाजून पाजून. अरला खरं आल्या रे. काल पण सोन्यातून नंबर आणला, त्यातलं 2 आकडे नव्हतं. 00 पासून 48 पात्र लावला. त्यात लावला माझ्या बाला एकदा फोन, एकदा लावला त्या बारामतीत, एकदा गुजरात मध्ये लावला, एकदा तर लावला काय तर पोलीस आलाच कुठल्या फोन. नंबर आणला का ना शेवटी? अशा नंबर आणला असला का? माझा जीव जायला टायमाला लागला तिला फोन. लागला ना शेवटी. फोन जर लागला नसता माझा जीवच गेला असता काल. जाऊ दे. जाणे आले रस्त्याने आता घेऊन गेलाय तिला. काय लागला लागा सांगाय डाफ्या टाका लागलाय तिथनं. उगाच पळ देऊ का मी? पाणी पाजायचे खायला का? आल्या 5 मिनिट. चल पाणी पाजा. आलं पाणी. आणि आवर की घरला जाऊ पहिला आवरायला. चल काय असला अवतार घेऊन जाणार आहे त्या समोर. चल तेव्हा काय अरे लाईट नाही रे इथं. पाणी असतं इथं हात पाय धुवून गेलो असतो. काय लागा तुझी नक्की. बर चल चल चप्पल तिकडे खाली सोडल्या, खाली घेऊन जाऊ. एका सेकंदात वर जाणे आल्या. होय होय तशी तुझी नजर चांगलीच आहे, मला माहित आहे. चल जर ती जर नसली तुला सांगितलं नाही म्हणशील मग.
तिचा कोण आता इथं म्हणत्या खावा इथे कोणाचा ही पुरगी एक गेली कॉलेजला बोंबलत इथं काय केलं नाही खायला काय नाही इथं पोटाला लागलेली कावडं वरडायला हा काय माझा हाल वाटलंय राहणार इथं काय नाही बोल हॅलो हाय घरात अगं तर तुला नाही येतील का 15-20 मिनिटात येतील बघ आला आलो ती पोरं नाही आली म्हणून आलाय का तू इथे 15-20 मिनिटात येतोय बघ तुझ्याकडे हा इथे आलोच हा ठीक आहे पोरे कुठं बोंबलत गेली काय कळणार मशीन तर पुसून घेतो कुठं तिला निघल्या धावा इथे काय करत उद्या भाडी येते एवढं तर नुसते आपण काय करत नाही नुसती रोजगारांना नाही तर बसते सुद्धा ध्यान नाही द्या पोरांचं नुसतं पैशाला मग तू झळ लावते कधी देतोय कधी देतो यांच्या बाण माझ्याकडे पाहिले पैसे काय जागेला म्हणून सांगणार नाही फोन स्विच ऑफ करून बस जाऊन शकतो घाशी बी ना घाशी ती गेलेलंच बरं पडेल जर जाऊन शकतो चल उद्या कॉलेज दमान चाल केला का तू चप्पल विसरून आला आणि माझी चप्पल तुटल्या दमान चाल केला पाय भाजा लागले तर लवकर जाऊन दोघे गेला का पडत तुला फक्त सांगायला पाहिजे तू का स्वतः नवरा गोडी गेला पाहिजे निघले काम करतो काय तू जाऊन चल चेष्टा कर निवांत चाल की आता एवढी काय गडबड? पाय पोळाय वरन ऊन हाय खाणं लागले पाय पोळायला चल हायला देवाला सकट पावलाच की दोन्ही बी वाघ माझे इथंच गावलं बरं झालं त्याच्या आईला बरं झालं का तुम्ही गावला ते बंबल बर ते जायला दत्ना नाही तिथं मंडप राहायला चला बरं कुठं अरे मंडप माझ्या तिकडे मी येत नाही तुला विचार हा ए बाबा तू तुझा का मला पाणी म्हातारा सर्किटा तुला माहित आहे का नाही बरं असू दे त्याच्या संग काय आपल्याला लगीन करायला नाही एक 10 मिनिटं नुसतं माप घ्यायचे आणि यायचं लगेच सोन्या मी जातो माझं ते महत्वाचं काम आहे. हे तुझं काय मनावरच व्हायला बाबा अरे. मला आलाय सकाळ पाणी पाजून हे असली कपडे घालून काय लागा पाणी पाजायला गेलो तू म्हणतोय
अरे भावा समजून घे रे, आलो लगेच आलो. अरे आपलं इथं काय, आलोच त्याला. ती तर तू जाईल चल. थांबा इथं. कुठे येतोय आता येत नसतो तो गेला सावकाराच्या घरी. का सांगतो तुला चल. सावकार येतात काय त्याचं तुला माहित नाही रे? काय त्यानं काय खराबच वाटायला चालू केलं तुला माहित आहे काय झाले काय याने आल्या कवा आज. लगानो तुमचं ध्यान म्हणजे असं आहे नुसतं ते देवळात कसा असतो का नाही निवड ठेवणार गडी ते निवदावर ध्यान असते त्याचं तसं तुमचं काम झालेलं का आम्ही रस्त्याने जातो तू कडन कट मारून गेली मग तू त्याला लगेच सेकंदात ओळखी म्हणून. मग तू लगेच जाऊन त्याला सांगितलं असेल. मग ते आल्या मग. अरे पिठ माग्या बापरा हे काम कर की ऐक की काय काक दे की मला. ताकद घे चल तिकडे मैदानाला चल काकद घेतो तुला अरे घे की आयला लगा, लय पोळायला येतं. सोन्या आवाज सुधराय बघ रे काय केलं? पाकच त्या निघले नाला लागून फापल द्यायचं हा असं करूया त्या निघले आधी तुझं करून टाक काय लगेच कोणा सांग काय आता एखादं बघूया 7-8 2-4 मुलाचं आणि करून टाकू उगतच उगतच असं रेडीमेड मध्ये बरं आहे. बरं बाल्या सकाळी कुठे गेलता यायचं नव्हतं बरं बापरावनं लगा नेलं माप घ्यायला 4 पानं वाढली ती निकल्या पण आला निकल्यामधनच गेला मुताला येतो म्हणून आला पण आला तिकडं काय बाल्या आता तुम्हाला खरं मार्काचे ना चुकीचं बोललो म्हणजे बरं आणि काल काय झालं काल काय झालं काय झालं तू गावात कशाला केलं ती काय केलं मी मायाला सांगितलेलं मला आला का का राग आला? एका झानाट्या नाही तुला सांगतोय आधी जा ए. सांगा गाजर सोड काय कॉलर सोड गाजर सोड काय कॉलर सोड का लय महाग आहे तू कसं झाले माहिती आहे का तोंड बोलतोय ना अंग मार खाते ते नव्हं? बसवलं. अक्कल आहे. कशाला सगळ्याला सांगत सुटलंय? कोण सांगत सुचले जरा अक्कल असतं. ते जस्ट मला सांगत नसते. तुम्हाला सांगायला लागलाय तुम्हाला सांगायला लागले मला शिकू नको मला काय करायचं आहे ते. लय कळतं तुला. सगळ्यांना सांगत सुटलंय तू. कोण सांगत सुचले तू सांगितलं ना? झनाट्यात येड काढची जा लय येडं असेल. येडं आणणार. जा. बाल्या हम्म. उगच माझा मार खाची ना अरे जा रे तू जा रे. अरे सोन्या मी तुला काय मारणार तुझा जीव लागला मी तुला मारणार कसं दिसते बाल्या खरं माझा मार खाची ना अरे मारू जगाला तुला काय सांगतो कर कर ना बुक्कीत दाब पाडील काय बोलू अरे मारत नाही तुला आम्ही हळू लसणाच्या उलवला कशा एवढा लसणाच्या उलवला लागा सोन्या काय झालं रे जाऊ दे की. जाप के. ए, काय झालं रे? ए, अरे, मी तुला अय्यो मार मार की मला म्हणती काय रे? एवढा जीव भांडा काय झाले झाला तुला हे काय झालं सोन्या रे काय आले लागा हे अख्ख्या गावात माझं नाव खराब केले त्याने केले नाव खराब मग कोणी केले लगा स्वतः हाताने लगा स्वतःच्या आब्रू घालून घेतलाय अरे मी फक्त मला सांगितलं तुला अरे माहित काय नाही करू तुला मला सांगायचे तुला माहित नाही काय तुला मी सांगितलं होतं ना कुणाला सांगू नको म्हणून हाताने वाटोळ करून घ्यायची का सवय लागल्या तुला तू सांगितलंस तर त्यानं कसं गावात सांगितलं असतं रे तुला एका दगडा टिपऱ्यात आउटच करेन महाजन भांडताना तुला भुका लागला नव्हतं रे हा तुला माहित आहे ना ती बापराव कसलाय ती बिनकामाला लागा काय माझं ही नसताना लागा गचुरीला धरून लागा लागली माराय काल माहित आहे ना
कांटला का तुम्ही दोघं करायचा मार मला का खायचा दोघं नाही ए तू तर तोंड बंद करून का बस घालणार मला मांडाय मला आला का तू म्हणून कशाला सांगते का? जरा सुधारायचं बघा जरा अशाला का गावात नाव खराब व्हायला लागले तो आम्हाला शिकव. काल पुरगीन कसली कानपटात मारल्या माहित आहे ना तुला जरा जरा आता सुधर अरे रागाच्या भरात मारले ते. अरे रागा मग तिचं काय चुकलं काय सांग बरं अरे ह्यानं गावात कालो केलं असतं तर काय झालं असतं का? अरे पण तू कशाला केलं त्याला सांगायचं तिथं ह्याला कुठं सांगितलंय? अरे ते दोघात भांडणं लागले असली म्हणजे चालल्याला चांगलं चालू दे म्हणल्या तुला लगा हे मी विचार केलाच नाही. विचार करायचा असतो रे सोनू अगोदर आता कोण निस्तार आहे सांग बरी आता मला निस्तारा लागणार आहे. आता निस्तार एक काम कर आता आता राहू द्या रात होत आल्या म्हणजे सकाळी त्या घरला जा आणि तिची जाणारच पहिला आहे माफी मी. माग तुला माहिती आहे पुरगी हळव्या मनाचे उगाच डोसक्यात राग घालून घेऊन काय केलं ना परत आपल्या दोघात ती काय चांगलं देईल कळते का खरायला हा आणि जे आता केले ना ते निस्तारायच बघा आता समज समजत कशी काढायची ती तर पोरगी आता माझ्यावर रुसल्या काल दिसलो तरी पण बोलले पण नाही तशीच तोड मुरगाळून गेल्या कॉलेजला गेली असं आता ती तर नसेल रे बघूया चल जा तुझ्या घरात कसं पण करून तुझी माफी तर मागितली पाहिजे पाहिला घराकडचा मन करणार आणि करते गेली ना बघा बापरा होता तिकडं असली तर असले नाहीतर खावणार पण बरं झालं इकडे बसला त्याला घेऊन जातो काही म्हातारीने चप्पल आणून दिले रे बाबा पाहिले दुकानात निकल्या ए चल की जरा जाऊया कुठं सुमनकड का केलं तरी निस्तारा न रे हे बा मी येत नाही तू केले तू निसतार तरी की भावा का भंगे तुला काय समजायचं समज लाईट यायचंय मला पाणी पाजा जायचं आहे पैसे बापुराकडून घेऊन वायरमॅन बॉम्बला लागला माझं लाईट बिल भरायचं आहे तरी की हे बा मी येत नाही का तुला कराय कोण सांगितलं रे राहू दे तुला यायचं नसतं तर राहू दे जा. लय कामानं वाकलाय मला माहित आहे त्याला दाखवतो की पुन्हा राणे तुझ्या नंतर माझी भर कर हे बाय नाही भरत अगं की आधीच मला कामच सगळं वैताग आलाय मला पण आपण तुला थोडं राहिले भरू दे की अशी का करायला अगं बरं दे की हे बघ माझं डोकं फिरलंय काय आधीच जरा तुझ्यावरच माझं फिरलं काढ पहिल्यांदा थांब जरा राहिले अगं हापस की तुला सांगितलं ना एकदा येडेस का जरा हापस आता तुझी पण भरत आहे थोडंच राहिलं हापस जा नाही ग मला लिहून लागेल माझं डोकं फिरलंय काय सांगतो माझं पण तुझ्यावरच फिरलं आधीच मला वैताग आलाय सगळ्या गोष्टींचं तुला सांगितलं तेवढं हापस पाणी डोकं फिरू नको माझं अशी करणार आहेस का तू सुमन घरात एकतर कोण नाही कळलं का माझं डोकं फिरले सगळे काम मला करायचं डोकं फिरले म्हणून काय झालं आता थोडं राहिले हे काढ पटकन आता मला सांगायचं नाही आहे तेवढी पण तुझी कशी वाटून देईन बघ बर पहिल्यांदा लाव आता थांबलेस ना तिथं हापस तुझी कळशी ना हापस की तू अगं मग एवढी कशी त्याला तुला एवढी व्हायला लागले एवढी डावी ती मग तुझ्या तर नाहीये ना तुझं झालंय तर माझं थोडं राहिलं आता तिथंच आहेस ना तू पण थोडंच राहील तेवढं भरू दे की मग हापसात बस तुझं तू कळलं सगळेजण कशी आहे ती तुला एवढं पण करायला नाही काय अगं राणे राहू दे काय आयला माया काय असेल घरात सुमन काय दिवसभर झाले दिसते पण नाही बघूया माया तर गावती का दुपार पण झाल्या आला असेल जेवायला आले कालो कशाचा हा सुमनला काय इथंच आहे की बरं झालं तुम्हाला का सांगायला लागल्या सुमनची तर माफी मागतो लक्ष देत बसलेस का हापस तुझी तू सुमन सुमन माझं ऐकून घे की मला तुझं काय नाही ऐकायचं अगं सुमन काय काम आहे तुझं का बरं आलंस तुझं ऐक ना अगं मी सॉरी बोला आलो ग मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही थंडा लावती माझा सुमन माझं ऐकून तर घे की तू जा मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही मी एकदा सांगते तुला जा ऐकलं अगं सुमन माझी चुकी झाली ग सोना तू इथनं जा निघून नाहीतर मी ओरडून गाव गोळा करीन म्हणून तू माझी छेड काढायला लागलायस अगं तारे माझं ऐकून तर घे
तायडे तायडे म्हणतात तुला जरा सुद्धा लाज वाटत नाही घरा. जरी आज गेला तुझी बहीण असती तर तू सगळ्या गावाला सांगितलं असतंस का जाऊन असं. अगं सुमन आज नीट ऐकून तर घे की गं. मला तुझं काय सुद्धा ऐकून घ्यायचं नाही. तू पहिला इथनं निघ. सुमन तुला एक खरंच सांग का? हे बघ सुमन, मी फक्त नाण्याची एक बाजू बघितली, दुसरी बाजू मी खरंच बघितली नाही. आणि तुला खरं सांगायचं म्हणलं तर मला बहीण नाही, तुला पण माहित आहे. म्हणून बहिणीचं मन कसं असतं ना हे मला माहित नाही. सुमन मला खरं माफ कर. आणि तू दिल ती शिक्षा मला मान्य आहे. तुझ्या यानं होत असतं तर मला माफ कर. सुमन त्याला त्याची चूक कळाल्या, त्याला माफ कर. सोन्या थांब जरा. हे बघ तुला मी शेवटचं माफ करत्या आणि ह्याच्यानंतर जर तू अशी चुकी केली ना मी तुला कधी सुद्धा माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि मला असं वाटतंय की तुला तुझी चुकी जाणीव झाल्या, म्हणजे तू काय चुकी केली आणि त्याची जाणीव तुला झाली असं मला तरी वाटतंय. आणि तू कुणाचं पण काय पण बघितलं ना असं त्यात किती खरं आहे किती खोटं आहे हे बघितल्याशिवाय बाहेर सांगत जाऊ नको. एवढं कर फक्त. ऐक आता मी तुला माफ केलेलं हे करू नकोस. बरं ऐकते का आता माझं? काय जे मी आता केलंय ना मी आता सगळं फॉलो करतो. फक्त दुपारी 3 वाजता तिथे ये, ब्रह्मेशने बोलवलं इथं आपल्या जिथे देवळापाशी पुढं. बोलवलंय? हा. चालते. इच्छित ना? चल घे कशी. जाणार काय 3 वाजता? बोलवलंय म्हटल्यावर तर लागणारच आहे. त्याला सांग जाऊन. 2 वाजलं अजून आला नाही. घर पण आलं. येऊ दे त्याला, भेटू दे मला आता. किती उशीर झाला तुला फोन करून? यायला आलो ना, मला काम म्हणलं तुला मी सकाळी सांगितलं कसलं काम एवढं महत्वाचं आहे? हाय कामाला काय तुला काय करायचं पण? तू ना जाऊ तिकडं. कळतंय का तुला इतकं उशीर मी थांबल्या उन्हात चालत चालत घर आलं. मग आता आलो तो नाही तुला न्यायला. आता आलं जा घरी. मग जाणारच आहे. तू कुठं जाणार आहेस? जाऊ तुला काय करायचं आहे? सांगणार आहेस का नाही? शेव का काढते पण का तू? कुठं चाललायस? शेवानीला प्रपोज मारा चालले. काय शिवानीला प्रपोज? आणि तू मग आज मग आपण घरात नाही. काका घरात नाही. मी नाव सांगणार काकाला. ए जा कोणाला सांग, त्याला सांग जा, मी भेट नाही. भेट नाही. बघू बघू. काका नाही जातो, हा, बोका. हा, बघू बघू. चाय व्याने चल. आता तर देतच नाही मी. तू कोणाला भेट नाहीस ना. चालत चालत जायचं आणि प्रपोज ए मारायचं. चाय व्याने नाही देत मी. तुला ते मला कळतं का? नाव काकाला सांगणार आहे, लक्षात ठेव. हा, हा, सांगणारच आहे. काकाला घाबरून चालते का? काय की होती आर नाही तर ह्याचा तर काकाला नाव सांगणारच आहे. बघती येऊ दे एकदाचा घरी. माझीच असणार होता. ए मया कुठे चाललाय? चालले का बरं झालं तिथं गाठ पडला का? आपल्याला जायचंय कुठं? शिवानीला आज प्रपोज मारायचा आहे. आज मग आपण गावात नाही, मामा गेले पुण्याला. आज काय पण होते, आज प्रपोज ठोकाय म्हणजे ठोकायचाच. शिवानीलाच मारायचं का नेमकी? अजून कोणाला मारायचं? तुला नेमकं म्हणायचं काय रे? मला जे काय म्हणायचं आहे ना ते तुला चांगलंच माहिती आहे. तू जा. तू मित्र म्हणायची लायकीचा नाहीस. तू जा. अरे मी काय केलंय असं? अरे जातो. माझा आधीच डोकं दुखायलंय. तू जा. मी जातो. अरे मया ए अगे ह्याला काय झाले?
जाऊ दे नंतर बुक केला शिवानी कुठे हुडकायचे आता. असं का बसलाय का बघ? काय नाही लागला कुठंच मन लागलं ना म्हणून बसलो बघितलं. का रे? काय ती तू सांगितल्यापासून डोकं चालायला पण झालं. तुला एक सांग मी फक्त तुला काय सांगितलं मला दिसलं. मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं. मला असं वाटायला लागलं की तू आता तुझ्यासोबत बोल तुझ्या मनात समजलं. हो खरं सांगू का माझ्या मनाची आता इच्छाच होत नाही ती त्यासोबत जाऊन बोलावं. पण खरंच असं वाटलं नव्हतं ती पोरगी अशी करू. पण बरं झालं तू येऊन मला सांगितलं ती लवकर डोळं उघडलं माझं. दादा तसं काय समजू नये मी फक्त मला दिसल्यावर म्हणून मी तुला सांगितलं. एक कर मला पासून मग जात पडलेली ती म्हणते की महेशला तेवढंच जोशी पाहिजे एवढंच पडतो ते नसतं तसं बोलायचं बघ निदान तुझ्यासाठी नाही किंवा मनाची समजूत राहण्यासाठी ते तुझं. तर मी जाऊ पण नक्की जा त्याने बोलवलंय. जातो चालते मी जातो मी. सोन्याने काय नवीन डोकं घातलं. सोन्या म्हणते म्हणून जावंच माझी इच्छाच होत नाही तेच तोंड बघायची तरी पण जातच जाऊ दे. शेवटचा प्लॉट आहे बघ दाम्याला. हा का एवढं मोठं आहे त्याचं काय बाबा सावकार आहे शेवटी गावचा. लयच म्हणजे त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत गोरगरिबांचं लुबाडलेलंच की. असे काम करतं का? हा घरानच सावकाराचा आहे. नाही, त्याचा नाही, बाप पण तसलाच होता. चुकीचं आहे मग हे. ह्यो जरा माणसातला तर आहे हम्म. पण ती त्याच्या बापानं लय लोक आणि ते गरिबांचं शाळापणा. त्याचं देणं घेणं पण असतं ना. होय नाही पैसे लोकांचे फिरलं तर जमिनी घ्यायच्या नाव करून. हा का असे काम चुकीचे आहे पण एखाद्या गरीबाचं लुबाडणं. बाबा कसं असते तुला सांगतो शेवटी सावकार की हा हा एक त्याचा हेच आहे. ते तर आहे ते दंड झाला त्याचा. त्याला आपण तर काय बोलू शकत नाही कारण माणसं कसं असते नडपट्टीचं त्याच्याकडे जात असते हम्म. घेत असते परतफेड नाही झाली का मग ते अशी नावं करून नावावर करून घ्यायचं. त्यामुळं हाय बऱ्यापैकी पण ह्याला कसं आहे माहित आहे का तो हाय जरा माणूस घेतला म्हणून त्याच्याकडे जायचं. हा माझी पण 1 एकर 1.5 एकर त्याच्याकडे हाय आहे. घाण आहे पण कसं आहे आता शेवटी दोस्त आहे म्हणल्यानंतर आज ना उद्या दिलं की मग मग तू काय पैसे उचलले होते काय? जरा पैसे उचलले की माझ्याकडे परतफेड झाली नाही त्याची. अच्छा अच्छा अच्छा. असं. मग कित- बरं झालं देण्यात आलं. पोरांचा मला मागाशी फोन आला होता. हा ते तुला खोलीसाठी पण म्हणलो होतो मी. खोलीचं काहीतरी नियोजन लागणं झालंय. हा. समाज मंदिर आहे हा हा त्याची काहीतरी म्हणजे पोर गेली विचारायला हा आणि ती संध्याकाळी जेवढी क्लासला येणार आहे ती तेवढी तुझ्याकडे सगळी येणार आहे. चालतंय की. हा बरं का बरं मी जरा आलो लगेच ना पण पुढे आलो लगेच. चालतंय की. हा हे त्या नाही आता आलीस एकतर भेटाय बोलवत्यास आणि त्याच्यात अजून अर्धा तास लेट. मी कुठं तूच मला बोलवलंय ए इडीबिडी झालीस काय मी कुठे बोलवलोय तुला. तू बोलवलंय म्हणून मी इथं आले कळलं का. ए ते सोन्या मला म्हंटला की समोर भेटाय बोलवले ज्योतिबाच्या मंदिरापाशी. त्यानं मला सांगितलेलं की तू मला इथं बोलवलंयस. ए मी नाही बोलवलं काय. जाऊ का मग मी आता. ये बस लय शहाणीस कुठं चाललीस. बोल आता काय बोललो कशाला बोलवलेलंस मला काय काम मी आहे ते बोलवलं सांग. नाही तुला. आता पण मी आले ना मग आता सांग मला. मी बोलवलं नाही तुला तू बोलवलेस मला. अरे तू बोलवलंय म्हणून मी आले ना. ती सोन्या मला म्हंटला की सुमननं तिथं बोलवले जा नाही माझी इच्छा सुद्धा नाही तुझ्यासोबत बोलायची. का काय झालं तुला. मला सोन्याने सांगितलंय काय तीस तुझं सनीचं मला ती खरं खोटं करायसाठी मी तुझ्यापाशी आलोय. तुला ती खरं खोटंच करायचंय ना. हा मग थांब तुला सांगते काय झालं त्या दिवशी. काय सनी येत होता पुढनं गाडीवरनं.
ह्याचं तुम्ही एवढं मोठं डोंगर केले. मग सोन्यानं मला सांगितलं ते सगळं खोटं आहे. काय सांगितलं त्याने तुला? त्यानं मला सांगितलं काय तर. अवघडच आहे बाबा. झालेलं असतं एक सांगते ते एक. ही लय म्हणजे वेगळं आहे बरं का. म्हणजे तुझा थोडा सुद्धा विश्वास नाही माझ्यावर. अगं विश्वास कसं, सोन्यानं मला येऊन फुलवून सांगितलं म्हणून मी विश्वास ठेवला त्याच्यावर. असू दे, त्याच्यावर तुझा विश्वास आहे पण माझ्यावर तुझा जरा सुद्धा विश्वास नाही ना. अगं तसं नाही, पण तुला वाटलंच कसं की मी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन वागेल? त्यानं सांगितलंच तसं तर मी तर काय करणार आहे. म्हणून मी त्या दिवशी तुझ्यासोबत बोललो पण नाही. मी तुला कशासाठी बोलत होती? लगेच गेलायस तू रागानं. माझ्या मनात राग होता ना तो. पण पहिल्यांदा बघायचं ना की काय खरंय काय खोटंय, मग काय ती तुझा राग दाखव ना. असं चुकलं थोडी. माझं. बरं सुमन, माझी चुकी झाली, मी त्याच्यावर विश्वास ठेवला, मला माफ कर. माफ करायचं पण काय नाही र. पण तू असं नाही करायला पाहिजे होतं. तुला विश्वास ठेवायला पाहिजे होता माझ्यावर. सॉरी की. बरं असू दे, मी केलं तुला माफ. आणि तुम्ही दोघं पण मला माफ करा. तू इथं पण आहेस का अजून? 2.5 तास येऊन बसलो इथं. लगा तुझ्यामुळे तरी एवढं झाले. दादा माफ मागितलं की रे. माफ मागितलं की. दादा चुकलं माझं, सॉरी. जाऊ दे, इथून पुढे नाही होणार चूक माझ्याकडे. करू पण नको अशी चूक. नाही दादा, इथून पुढे कधीच नाही करणार. आमचीच नव कोणासोबतच करू नका असं. आहे रे दादा, तो शब्द देतो मी. असू दे. बरं तुला आम्ही केलं माफ. करून टाक माफ तू पण. नाही करणार ना जा तू, केलं सांगितलं मग त्याने. तुला पण. जातो का? आम्हाला बोलू दे जरा. ओके हो. आणि कोणाला काय सांगू नको इथे भेटायला अरे म्हणून. नाही रे दादा, आणि अजून ती पण उठवशील. हाय रे. बरं तुम्ही जा. दोघं जण निवांत बोला. बर जाऊ का, मला काम आहे ते. चालतंय, जाते मी पण. वैरे निघल्या. कुठे गेला तुमचा मास्तर? का तुमच्या आधीच आहे? काय राणे बोलत्या, तुझ्याच भावा जोडीदार आहे, गेल्या तर रूम बघायला. आम्हाला इथं बसवून. गाव शांत आहे म्हटल्यानंतर ही दोघं येत आहेत म्हटल्यावर या बसा. असं नाही हो. त्या दिवशी तर म्हणले की दोघं हुशार विद्यार्थी आहेत म्हणून. हे लई हुशार आहे इथं. काय सांगायचं यांचे नंबर खालनं वर आहे. बस ती सन्यांती कुठे गेली? यायला लागली ते. बस बाबा हा फोन लावतेच नाही, एवढा टाइम आहे आपल्याला. तुला फोन झाला त्याला? फोन माझा कानात आहे. त्यापाशी चल तू फोन लाव रे. लागा तुमची हितनं जुळणी आहे. आजीच्या आला माझा फोन. माणसाने फोन वापरू नये. ते 2 नंबर आहे. कुठला आहे त्यातला? दुसऱ्यावर लाव. कुठला तर बघ. आता ओळख करून देतो तुला सगळ्यांची. ही माझी बहीण राणी, ही शिवानी, ही सुमन, ह्यो शंतनू, ह्यो सोन्या 1 नंबरचा गावातला हिरा, आणि ह्यो 2 नंबरचा हिरा निखिल. याला काय ओळख? त्या दिवशी भेट झाली. आणि ह्यो त्यांचा खास जीवाचा जीवलग मित्र कोळसा, ह्यो कोळसा. बालक. हे यांच्या संगत असतो बरं. आणि तुम्हाला सगळ्यांना ओळख करून देतो, हा माझा बालपणीचा जीवलग मित्र विजू. तो सध्या पुण्याला होता, आता गावावर आलाय. अरे बाबा लवकर यायला नाही. ही सावकऱ्याच्या मिळून मुलगी जान्हवी, ती मुंबईला असते सध्या, आता इकडे गावाकडे आहे. आणि ह्यो काय ओळख? आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू, मी ओळख करून देतो याची. हा माझा लहानपणीचा मित्र विजू, तो पुण्याला होता, आता ह्याच्या वडिलांची तब्येत जरा हे आहे, त्यामुळे इकडे गावाकडे आला इथे, आणि आता इथंच राहणार आहे. महत्वाचं म्हणजे तो आपल्या गावातील मुलं शिकतील, कुठल्या पद्धतीने त्यांना शिक्षण द्यावं ह्यासाठी त्याचं एक धडपड आहे. म्हणून त्यानं सगळ्यांना असं बोलवलंय. जरा त्याच्याशी जरा चर्चा करा. तुम्हाला काय तुमच्या समस्या असतील तर विचारा. ती नव सर, आठवड्यात ना आपल्या क्लासला सुट्टी कधी असते? ते रविवारची असेल,
पण रविवारची सुट्टी अशी आहे की हप्त्यावर जेवढं शिकवून झालंय त्याच्यावरती एक टेस्ट होईल तुमची आणि मग सुट्टी. टेस्ट घ्यावी अजून. टेस्ट तर असणार आहे. तिथनं पुढं सुट्टीच आहे ना. सुट्टी प्लॅन कॅन्सल आपला. नाही त्याच्यात आहे ना आपण जायचं पाहिजे की जायला. बघू क्लास चालू झाले. क्लास चालू झाले बघू. बोलले का बोलले बरं, तुझी काय समस्या असेल तर विचार. माझी काय सगळ्यात शांत गावात अखंड गावातला शांत विद्यार्थी हो का. आणि गुणी विद्यार्थी. अच्छा. आणि आमचा बंधुराज हे जे दोस्ती लय कट्टर भाऊ गेला आमचा मुंबईला आता म्हणून जरा गाडी लय शांत आहे. कोणाच्या आधी नाही मध्ये नाही काय सुद्धा नाही. बरं बाई, तुला काय विचारायचं विचार. सर साधारण आपल्या क्लासची फीज किती असेल? फीच आता जर काय आपण डिसाईड करायला नको. तुम्ही अगोदर चालू करा यायला. आपण एक महिनाभर तसं ट्राय घेणार आहे आणि मग नंतर कंटिन्यू करा. तुम्हाला शिकवलेलं समजतंय का नाही समजतंय आणि मग नंतर अंदाजे म्हणलं फीस तर एक 2,500-3,000 रुपये आपण घेऊया. चालतंय, मी घरी विचारून. चालेल. शिवानी तुला काय विचारायचं आहे? मी पण घरी विचारते की मम्मीला. चालेल. जान्हवी तुला मला काय, मला विचार सर न्यूमरिकल कसं सोडवायचं? न्यूमरिकल सोपं आहे की. न्यूमरिकलला काय सूत्र पाठ केलं की न्यूमरिकल होत आहे. पाठच होत नाही सूत्र, विसरतात लगेच. सूत्र पाठ करायची गोष्ट नसते. सूत्राला प्रॅक्टिस पाहिजे. तिला विचार बाबा आता कशाला आपोआप ते होत आहे. आणि तू पण क्लासला यायला चालू कर म्हणजे जगात आठवण तुला सोप्या पद्धतीने मी सांगेल कसं काय करायचं. माझ्याकडनं पण घेण्यासाठी नाही तिच्याकडं 5,000 घ्या. ठीक आहे, दररोज मी कामाला हा घालणार. चालतंय, मग पैसे काही हाच देणार आहे. हा लय एकदा लय पाठ असते रात बरोबर चावळते ती सूत्र. काय सांगायचं तुला. पाठच होत नाही. नाही सूत्राला पाठ अगं करायची नाही, गरज नाही. ज्ञानभर अभ्यास केला नाही सगळे येते. तुला मी त्यांची पण सांगितले. मी त्याच्या म्हणजे शिक्षण मंत्र्यांना सांगून तुला एक शिक्षण पुरस्कार वितरण करायचं म्हणतो. काय अगरा नाही. सर तुम्ही पुण्यावर इथं कसं काय आला पण इथं क्लास वगैरे घ्यायचा विचार तुमचा? पुण्याहून इथे यायचं कारण म्हणजे आता पहिले तर वडील शेती वगैरे करायचे आणि पहिल्या वडिलांना म्हणजे ते व्हायचं पण आता काय झालंय वडील आजारी असतात सतत आणि सतत वडील आजारी असल्यामुळे त्यांना शेतीतलं काम वगैरे जमत नाही, होत नाही शक्यतो. मग आता ते काठावरच पडून आहे. मग ते मलाच बघावं लागणार आहे सगळं. आता ते पुणे मुंबईला राहून तसं तर जमणार नाही. हो, इकडचं पण बघितलं पाहिजेच की कसं. हो, तर मग ते इकडे येऊनच म्हणजे इथंच सेटल व्हायचं आता चाललंय माझं तरी. आणि सोबतच कोचिंग क्लासेस वगैरे घेऊन मग शेतीचं काम पण करता येते. आणि कसं आहे गावातल्या लोकांनी पण पहिले मला मदत करूनच हे केलेलं. आता आठवत नाही तेवढं पण केलेलं तर आहे नक्कीच. आणि कसं बापूरावांनी पण खूप मदत केलेली तशी. आणि आमची पण तसं परिस्थिती पहिले काही एवढी चांगली नव्हती. तर लोकांनी थोडस मदत करून किंवा बापूराव असेल म्हणजे अक्षरशः एवढं केलेलं आहे की एका डब्यात आम्ही जेवलेलो आहे. अर्धी असेल तर त्यातली चतकूर मला देऊन तसं म्हणजे त्या परिस्थितीत आम्ही काढले. मग ते पहिलेचे दिवस थोडस आठवून मग ते आता मी काय म्हणतोय की लोक जे आता गावातले पण जे विद्यार्थी आहेत ते पण लहान जाऊन कॉलेज शिकतायत. कधी जमतंय कधी नाही जमतंय कॉलेजला जायला. मग तो जो अभ्यास बुडतोय त्यांचा हा. इथं गावामध्ये तुम्ही सगळा तो घेत. हा, मग ते आपण कव्हर करायचं बघून. आणि राहिला तो फीसचा विषय तू मगाशी विचारलं तर त्याची काही काळजी करू नका. कारण कसं शहराकडे खूप जास्त फीज असते. म्हणजे आता वर्षाचं म्हटलं तर 10-15 हजार रुपये फीस तर असतेच असते. शहराकडे भरपूर असते फी. हो, तर मग आपण एक 2,500-3,000 हजारापर्यंत करून आपण शिकवायचा प्रयत्न करतोय मी तरी. आणि सुरुवातीला 1 महिन्याचं फीज असणार आहे. त्याच्यानंतर आपण फीज घ्यायचा विचार करू. तुम्ही पण तुम्हाला पण अंदाज येईल की मला समजतंय शिकवलेलं का नाही समजतंय. तुम्ही पुण्यात काय करत होता? पुण्यामध्ये हेच कोचिंग क्लासेस चालवतो तुम्ही. तिथे किती फी? तिथे भरपूर फीज आहे. मी तिथं तर तसे 20,000 रुपये घेतोय एका विद्यार्थ्याचे. आता इकडे गावाच्या पद्धतीने पण थोडस विचार केला पाहिजे ना. त्याच्यामुळं 2,500-3,000 रुपये घेऊ. आणि कमवून ठेवलेलं आहे भरपूर, तसं काही विषय नाहीच आहे. मग त्याच्यामुळं आपलं एक कमाईच्या हिशोबाने नाही पण गावातल्या विद्यार्थ्यांचा थोडासा विचार करून त्यांना पण थोडस पुढे जाता येईल. त्याच्यामुळे आपण करतोय. इजो तू म्हणलात बरोबरच आहे. तू तुझ्या हिशोबानं त्यांना तुला जशी परवडल अशी योग्य फी सांगितलीस. मला काय तुला म्हणजे मग काय म्हणायचं नाही. पण एक मला तुला सांगणं आहे की
ही जी सगळी पोरं आहेत ना ही सर्वसामान्य गरीब कुटुंबातील शेतकरी मुलं आहेत. बरोबर. आणि तुला तर माहित आहे शेतकऱ्याची व्यथा कशी आहे. पिकलं तरच विकलं जाते आणि विकलं तरच पैसे येतात. माझ्या वडिलांनी पण तेच केले. आता परिस्थिती गावावर तीच आहे. सध्या पाण्याची पावसाची कमतरता, लाईटीचं म्हणजे प्रत्येक वेळेला लोड शेडिंग ह्याच्यामुळे शेतकरी आपला पूर्णपणे म्हणजे त्रासदायक जीवन जगते. बरोबर. सध्या द्राक्ष बागांचं दर ही ते सगळं ढासळलेलं आहे. मार्केट सगळं पडलेलं आहे. त्यातनं मग कशी तर आपलं की पोरं आपली कामाला धंद्याला जाऊन करते. जर समज उद्या एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं पैसे जर तटलं थांबलं तर त्या पोरांना कधी फोर्स करू नको. त्या पोरांची फी मी द्यायची व्यवस्था काहीतरी करतो. फक्त त्या पोरांना शिक्षण महत्वाचं आहे. त्यांना चांगल्या वळणावर ने कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर गेली तर तुझंच नाव मोठं होणार आहे. बरोबर. आणि मी खरं सांगू का कसं आहे, मी हे क्लासेस गावात चालवायचा उद्देश काय आहे माझा, पैसा नाहीये. तुला माहितीये पैसा मी कमवून भरपूर ठेवलेला आहे. फक्त माझा उद्देश काय की मी ज्या गावात राहिलोय, ज्या गावात आपण दिवस काढले तर ते दिवस पोरांवर काढायची वेळ येऊ नये, हाच एक उद्देश घेऊन मी गावात आलेलो. म्हणूनच आणि सगळे पोरं आपल्या ऐकण्यातली कुठल्याही म्हणजे वाईट वळणावर नाहीत पोरं. सगळी पोरं आपण जसं बस म्हणत तिथं बसतील, उठ म्हणत तिथं उठतील. त्यामुळे ही विश्वासाची म्हणून तुला आज ही पोरं जोडून दिली. उद्यापासून किंवा 2 दिवस काय त्याचा कालावधी असेल त्याच्यानंतर चालू होईल क्लास. तुम्ही मंदिराच्या समाज मंदिरात जाऊन ती चौकशी करा. तिथे काय अडचण आली तर मला सांगा, मी त्या तिथल्या समाजातल्या लोकांना बोलतो. पण आपल्याला होता होईल तेवढा मोठ्या ह्याच्यात सभागृह घ्यायचा. चालते बघतो जाऊन उद्या. ओळखतोय इथं आलं गावले येऊ देच व्हायला असता उठूच. पण तुला तर कसं काढा त्याच्यावर प्रेम तर लिहायचं आपलं इथं नाही. त्याच्या मायला रे किती वेळ चालायला का. कुठे गेली सगळ्यापासून ग? कॉलेजला. आणि मग अशी राशन आणायला गेलती का? तुला सगळ्यापासून ओळखतोय मी. का? महत्वाचं काम आहे तुझ्याकडं. काय? तू चिठी दिलती ना, हा. त्याबद्दल जरा बोलायचं होतं सोबत. काय बोल की. तू म्हणले होते का आम्हाला उत्तर लवकर दे म्हणून. हा. तुझं उत्तर द्यायला आलतो. सर क्लास किती वाजता चालू होणार? आणि बंद केलेला होणार आहे. लागा जिथं जाईल तिथं तुझं असलंच असतंय लागा. त्याला भाऊ कारण याचा अर्थ काय मध्ये जाता नव सोन्या, तुम्ही शाळेला जायच्या आधी शाळा कळव बंद होणार आहे, कवा सुट्टी लागणार आहे ह्याच्यावर असताय. ती शिकत नसते, ती उगाच टाइमपास करायला येत असते. ही जी उसावर सगळी केली ना ही फक्त तुमच्या दोघांसाठी केली. कशाला? नाव व्हावं, तुम्ही कुठतर मोठ्या हुद्द्यावर जावं, तुमच्या आईबाचं नाव बोर्डावर लागावं, पेपरात तुमची नाव यावी. काय लागा न हा? शाळेला कधी सुट्टी आहे, क्लास कधी सुटणार आहे? इथनं जुळणी आहे तुमची. तो आम्हाला आमची माप काढा करून घेतले इथं. मापनावर लागा माणसात बसलं तर जरा सगळं शाळाच्या विषयी चाललाय ना. हा ए बाबा चुकला माझं. बरं मी 2 मिनिटात आलो बरं का. तुमचं चालू द्या. सर तुम्हाला काय विचारायचं आहे? काय नाही, तुमचं कॉलेज किती वाजता असतं ते सांगा, म्हणजे त्या हिशोबाने आपण टायमिंग मॅनेज करू. किती रस्ते? सरांनी की आपण आपलं क्लासचं टायमिंग आहे ना संध्याकाळच्या टायमिंगला ठेवा का, तर अजून तसं सकाळी कॉलेजला जायला लागतंच आहे. अच्छा, म्हणजे सगळ्यांचं सकाळी असते का कॉलेज? आपण संध्याकाळी ठेवूया क्लास. आय आय लव लव बापूराव कुठे आहे? काय करायला अहो, तू चाय हुडकायला आलतो. हुडकाय मध्ये दिला आलती. आलाय स्वाद. आणि तू मला माझी सकाळ बरं गाठ घे बरं का. तुला व्यवस्थित आता तुझा कार्यक्रम लावू. ते चाय हुडकायला आलतो. तू किती चांगला किती गुणाला बाळ आहे ना मला माहित आहे. तुझा आमच्या एवढ्या जणांचं तर सकाळच असते. त्या दोघांनी विचारा कधी असते यांचं कॉलेज. काय तुमचं काय? नाही आमचं पण सकाळच असतं. त्यांचं सकाळ आमचं सकाळच असणार. प्रश्न पडले होते काय, म्हणजे नक्की काय नेमकं? कॉलेजमध्ये कधी येते ते विचारायला पहिल्यांदा. रोज येतोय पण डायरेक्ट ऑफिस मध्ये जातोय. कशाला? मुख्याध्यापकाची गाडी घेणार. एवढा आहे काय तू? रोज? वर्षात आपला मोठा आहे डायरेक्ट पास. बर, मग मला तरी असं वाटतंय की सगळ्यांचं सकाळीच असते कॉलेज. मग आपण संध्याकाळचा एक टायमिंग घेऊया
आणि एक 2 ते 3 तास टायमिंग ठरवू आपण. सर टायमिंग काय थोडं कमी होणार नाही का? सर एक कमीत कमी अर्धा तास. आणि कसं आहे माहितीये का, 2 ते 3 तास तरी आपल्याला लागणारच आहेत, कारण सगळ्या जणांचं मॅनेज करायचं म्हणल्यावर ते होणारच आहे ना. 2 ते 3 कमीत कमी तास तर लागतील आपल्याला. म्हणजे कमीत कमी आपण 2.5 तास घेऊ शकतो. जास्तीत जास्त तास किती घेता मग तुम्ही? 3 तास. आपण किती 15 मिनिटं बाकी कोणाला काय विचारायचं का? विचारा चालेल. निखिल काय म्हणते नेमकं? ती म्हणतोय आपला क्लास चालू झाल्यावर दुपारची काय सुट्टी असते की नाही, त्यामध्ये भात भेटते की नाही म्हणते. घरात डबा आणायचा तिथं वाडा कोणी काम नाही ती बालम तासाला देऊ नको. तू शाळेला जाते काय काय माहित बघ तुझे